जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील अढ्याड येथे नगरपंचायत आणि तालुका या मागणीबाबत वातावरण तापले आहे। मागील ग्रामसभेमध्ये सर्वानुमते नगरपंचायत बनविण्याचा ठराव घेण्यात आला होता। नगरपंचायत बनविण्यासाठी संपूर्ण ग्रामसभेतील ग्रामसदस्यांनी एकमताने ठराव पारित केला असून सरपंच शिवशंकर मुंगाटे आणि काही ग्रामपंचायत सदस्य तसेच गावकरी अढ्याडला तालुक्याचा दर्जा देण्यात यावा या मागणीसाठी त्यांनी जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री यांना पत्रव्यवहार केला होता। या गावात नगरपंचायत होते की तालुका होते या बाबतीत संपूर्ण गावातील लोकांचे लक्ष लागले आहे। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज तालुका प्रतिनिधी नितीन बरगंटीवार अढ्याड। अढ्याड येथील सरपंच शिवशंकरजी मुंगाटे आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांनी अढ्याडला तालुक्याचा दर्जा मिळवण्यासाठी निवेदन दिलं आहे। तर सांगा सरपंच साहेब। अढ्याड हे गाव ग्रामीण भागातील आहे आणि या गावाची भौगोलिक परिस्थिती अशी आहे, या गावात एकूण कुटुंब 2200 आहेत आणि एकूण कुटुंब 2200 पैकी 1041 कुटुंब हे दारिद्र्य रेषेखाली आहेत। हे गाव ती लोक मजुरीवर अवलंबून आहेत, शेतकरी आहेत, शेतमजुरीवर अवलंबून आहेत। या ठिकाणी कोणतेही असे इंडस्ट्रियल किंवा कारखाने नाही। या गावातील गरीब संख्या जास्त असल्यामुळे आणि सक्षम लोक कमी असल्यामुळे या गावाला तालुक्याचा दर्जा समजा दिला शासनाने तर या गावाचा विकास होईल। कारण की तालुक्याचा दर्जा मिळाल्यानंतर या ठिकाणी अनेक कार्यालय येतील, म्हणजे कोर्ट येईल, या ठिकाणी तहसील, पंचायत समिती आणि आणखी अनेक तालुक्याचे कार्यालय या ठिकाणी प्रामुख्याने येतील आणि त्याच्यामध्ये कर्मचारी आले तर मॅक्झिमम 500 कर्मचारी या ठिकाणी येऊन समजा वास्तव्यात राहतील। तर याचे जे किराणा दुकानदार आहेत, छोटे मोठे भाजीपाल्याचे दुकान आहेत, ज्याच्या घरीला या ठिकाणी विक्री होत नाही, किराणा दुकानदार असा चुपचाप बसून राहते की या ठिकाणी वर्दळ नाही, त्यामुळं या ठिकाणी समजा तहसील मिळाली नगरपंचायत ऐवजी तर या गावाचा नक्कीच विकास होईल आणि विकास झाल्याशिवाय राहणार नाही। त्याचप्रमाणे आपल्या इथे रोजगार हमी आज समजा आपण यावर्षी रोजगार हमीला 1243 मजुरांना काम दिलं आणि नगरपंचायत झाली तर त्या रोजगार हमीपासून हे गाव मुकून जाईल। त्याचप्रमाणे सर्वसामान्य व्यक्तीच्या वैयक्तिक लाभाच्या ज्या योजना आहेत पंचायत समिती जिल्हा परिषदच्या त्याच्यापासून सुद्धा या ठिकाणचे नागरिक वंचित राहतील। त्यामुळं नगरपंचायतीऐवजी तालुक्याचा दर्जा मिळाला तर या गावातल्या काही लोकांचा तरी थोडाफार विकास होईल, यासाठी आपण तालुक्याची मागणी आपल्या माध्यमातून करत आहोत। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।